सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। जिल्ह्यात 9 मार्च 2026 ते 8 जून 2026 या कालावधीत 14 वर्ष पूर्ण केलेल्या व 15 वर्ष पूर्ण न केलेल्या मुलींसाठी HPV लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे। 28 फेब्रुवारी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ करण्यात आला असून 8 मार्च 2026 रोजी महिला दिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर व आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली याचा राज्यस्तरीय शुभारंभ होणार आहे। त्यानंतर नगर जिल्ह्यात 9 मार्च पासून ही लसीकरण मोहीम सुरू होणार आहे। नेवासा तालुक्यात गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत गावठी कट्टा व 2 जिवंत काडतुसे जप्त केली। सतीश विश्वनाथ कसबे असे त्या तरुणाचे नाव असून त्याने सदरचा कट्टा अमोल रावसाहेब विटनोर यांच्याकडून आणला असल्याची कबुली दिली आहे। राजीव हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अनैतिक वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून 3 बांगलादेशी मुलींना ताब्यात घेतले असून 6 जणांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई अहिल्यानगर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षेने केली आहे। शहरात जपानी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आधुनिक अपर वॉटर बाजारतळ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत आहे। सुमारे 7 कोटी रुपये खर्चून हा हायटेक बाजारतळ उभारला जाणार असून असा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच होत असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली। श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून भाविक भक्तिभावाने श्रींच्या चरणी विविध प्रकारे दान अर्पण करत असतात। त्याच श्रद्धेपोटी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील साई भक्त KSS भगवान यांनी श्री साईबाबांच्या चरणी 193.700 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण हिरे जडित हार अर्पण केला आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। रेल्वे मंत्रालयाने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी ते शनी शिंगणापूर यांना जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे। 21.84 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग 494.13 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे। दरम्यान या रेल्वे महामार्गासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून जमीन अधिग्रहण प्रक्रियेला वेग आला असून या संदर्भातील कुणाचे आक्षेप असतील त्यांना ते नोंदवण्यास मुदत देण्यात आली आहे। न्यूयॉर्क कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर मराठी विभाग आडवाटेज पारनेर तालुका कला शिक्षक संघटना यांच्या वतीने जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित क्रांतिकारक सेनापती बापट शालेय नाट्य स्पर्धेत चाटे किड्स पारनेर, जनता विद्या मंदिर कान्हूर पठार, सिटी बोरा महाविद्यालय शिरूर यांनी विजेतेपद पटकावले। योगेश वाबळे, साक्षी श्रीमंदिलकर, तेजस कोरडे, आरोही ठुंबे, संध्या मोरे यांनी उत्कृष्ट अभिनय सादर करीत बक्षिसे पटकावली आहेत। भारताचा प्रवास प्रबुद्ध भारत असा असावा ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा होती। त्याच अपेक्षित प्रेरणेने काल कथित दादासाहेब रुपवते यांनी शेंडी भंडारदरा येथे धम्मयात्रा सुरू करून स्मयक समतेचा विचार आदिवासी डाग भागात पेरला। संगणक विज्ञान युगात समृद्ध भारताची वाटचाल प्रबुद्ध भारत होण्याच्या दिशेने असावी असा सूर शेंडी भंडारदरा येथे धम्मयात्रेतून उमटवला। तालुक्यातील शेंडी जेतवन येथे शनिवारी धम्मयात्रा व कालकथित दादासाहेब रुपवते यांची 101वी जयंती पार पडली।
दळणवळणाच्या दृष्टीने ग्रामीण भागातील रस्त्याचे जाळे यांचे महत्त्व अन्य न्यायाधारक आहे. असे असताना वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आवश्यक त्या परवानगी देण्याच्या दृष्टीने विनाविलंब कार्यवाही करावी. विकास कामांना वेग देणे हे प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. मात्र कर्जतमधील अनेक रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी पुढील 15 दिवसाच्या आत वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच विलंब आणि दप्तर दिरंगाईस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. आज मितीस कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाच्या कडेलोट उभा आहे. बदलते निर्यात धोरण, अचानक होणारे निर्यात बंदीचे निर्णय आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा, निर्यात धोरणात स्थैर्य आणावे, तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत व्हावी अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी अधिवेशनात केली आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.